पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करायचा प्रयत्न सुरू। सूरज शुक्ला नामक माथेफिरू पुतळ्यावरती कोयता घेऊन चढला। रेल्वे पोलिसांनी घेतलं ताब्यात। नवी मुंबईच्या एपीएमसी शेजारच्या ट्रक टर्मिनलमध्ये भीषण आग। 8 ते 10 ट्रक आणि टेम्पो जळाल्याची शक्यता। तर पालघरमध्ये धनसार औद्योगिक क्षेत्रामधल्या कंपनीमध्ये भीषण आग। आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। रायगडच्या समुद्र किनाऱ्यावरती दिसलेली संशयास्पद बोट बेपत्ता। कोर्लई किल्ल्याजवळ नौदलाच्या रडारनं टिपली होती अनोळखी बोट। कोस्टगार्डकडून बोटीचा सकाळपासून शोध सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उरलेले आमदार आणि खासदार आपल्या संपर्कात। गिरीश महाजन यांचा मोठा दावा। थोड्याच दिवसामध्ये चित्र दिसेल महाजन यांचं भाकीत। ठाकरे एकत्र येण्याने हादरले आदित्य ठाकरे यांचा निशाणा। ठाकरे बंधू कोणत्या मुद्द्यावरती एकत्र आले हे जसं समोर येईल त्यानुसार पुढील दिशा ठरवू। हर्षवर्धन सपकाळे यांची प्रतिक्रिया। पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मेळाव्याला गेलो नसल्याचंही केलं स्पष्ट। आजपासून पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा। विरोधक मंत्री संजय शिरसाट यांना घेरण्याच्या तयारीत। अंबादास दानवे विट्स हॉटेल खरेदी प्रकरणाचा मुद्दा सुद्धा मांडणार। बच्चू कडू यांची आजपासून सातबारा कोरा करा ही यात्रा। अमरावतीमध्ये पंजाबराव देशमुखांच्या जन्मभूमीपासून ही यात्रा सुरू होणार। 7 दिवसांमध्ये 138 किलोमीटर पायी यात्रा निघणार। त्रिभाषा सूत्राबद्दल बोलताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची पुन्हा एकदा जीभ घसरली। संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक उद्गार। तर शिंदे कारवाई करणार का आदित्य ठाकरेंचा सवाल। शालेय शिक्षण अभ्यास कृती समितीचं आज धरणं आंदोलन। नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती नष्ट करण्याची मागणी। तर शिक्षण मंत्री दादा भुसे आणि राहुल रेखावार या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची मागणी। ब्रिक्स देशांच्या बैठकीमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याची निंदा। दहशतवाद मानवतेसाठी गंभीर आव्हान असल्याचं मोदींचं मत। दहशतवाद्यांवरती निर्बंध लादण्यात संकोच नको असंही विधान। अमेरिकेमधल्या टेक्सास प्रांतामध्ये महापुराचा हाहाकार। पुरामध्ये आतापर्यंत 78 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये 28 लहान मुलामुलींचा समावेश। काही मिनिटांमध्ये 380 मिलीमीटर पाऊस कोसळल्यामुळे हाहाकार। एजबॅस्टन कसोटीमध्ये शुभमन गिलच्या टीम इंडियानं घडवला इतिहास। इंग्लंडचा 336 धावांनी धुव्वा। 58 वर्षांमध्ये पहिल्यांदाच एजबॅस्टन कसोटी जिंकली।